मुंबई आणि ठाणे परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली। मुंबई शहरासह उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला। घाटकोपर इथे एका पेट्रोल पंपावर जाहिरातीचा मोठा फलक पडल्याची घटना घडली। या फलकाखाली अनेक वाहनं आणि नागरिक अडकले आहेत। घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, पालिकेचे कर्मचारी पोहोचले असून हा फलक हटवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत 47 जखमींना बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि जाहिरात कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे। पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे। मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। ठाणे जिल्ह्यात दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ इथे पाऊस झाला, तर बदलापूर इथे गाराही पडल्या। जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरं आणि इमारतींवरचे पत्रे उडाले। पालघर जिल्ह्यातही काही काळ मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्याच्या पूर्व भागात सूर्या नदीच्या पाण्यावर सुरू असलेल्या भातशेतीचं या पावसामुळे नुकसान झालं। वसईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। नवी मुंबईत ऐरोली, दिघा इथे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल, उरण, खारघर, नागोठणे, पेण, कर्जत, खोपोली इथे संध्याकाळी अंधार दाटून पावसाच्या सरी कोसळल्या। काही काळ धुळीचे लोटही वाहिले। राज्यात उद्यापर्यंत कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे।